अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण अधिक मास महात्म्य यामधील अध्याय पहिला पठण करणार आहोत। श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतेय नमः। श्री गुरुभ्ये नमः। श्री सीतारामचंद्राभ्य नमः। श्री पांडुरंगाय नमः। ओम नमोजी गणराजा एकदंता चतुर्भुजा फरशपाणी अधोक्षजा उभवी ध्वजा यशाची ऐसा तू विघ्नहरु ग्रंथारंभी नमस्कारु देऊनिया अभयवरु नेयी परपारु ग्रंथ हा नमो आदि जननी चराचर जिये पासुनी ते शारदा हंसवाहिनी ग्रंथारंभी नमियेले नमो श्री गुरु रामदास जो सर्वी सर्वस्व उदास तयाची धरोनिया कास ग्रंथ शेवटास जावो हा प्रार्थनेचे एक कारण आयुष्य नसे आपुल्या आधीन ग्रंथारंभी लोभ धरून वदेन म्हणे तो मूर्ख हो येथे करता आणि करविता वक्ता आणि वदविता सर्व ही रघुनाथ सत्ता वृथा अहंता प्राणियाची असो आता हे वार्ता ग्रंथ तरी हा कोणता तरी अधिक महात्म्य ग्रंथा वंदू आता निर्धारे संस्कृतवाणी व्यासोक्त पद्मपुराणीचे संमत तयाचा असे हा मथितार्थ तो असो अवगता श्रोतिया एकदा मुनय सर्वे नैमिषारण्य मागता परब्रह्मरातायेच हरिद्वार निवासीन कवन एक अवसराचे संधी मिळोनिया ऋषीची मांदी नैमिषारण्याची अवधी येते झाले सत्वर जे महातपस्वी योगीराज महानुभाव तेजपुंज हरिद्वार कुरुक्षेत्रज समुदाय एसी पातले शशी समान शीतळता भानु समान तेजाळता तयाचिया आशीर्वादे तत्वता रंगतो प्रभूत पावे पै ऐसे सर्व ही ऋषीश्वर गालव आणि शुकेंद्र नामे सांगता अपार होईल प्रसर ग्रंथाते समग्र ऋषी मिळोन सुता प्रती करीती प्रश्न कलयुगे अन्न गत प्राण परमार्थ साधन केवी घडे त्याही वरी दरिद्र व्यथा शरीरी जडे रोग अवस्था नित्य नाम स्मरण करिता अवकाश कदा नसे पै जरी की जे तीर्थाटन व्याधिग्रस्त शरीर क्षीण संसार धंदा करिता जान अवकाश कंदा नसे पै शक्ती विन सर्वथा न जाववे तीर्थपंता द्रवे जावे तरी जरी तत्वता तरी दरिद्रवस्था अपार स्वग्रही करावे धर्मदान तरी द्रव्य पाहिजे तया लागून अथवा भगवंती होता अनन्य तरी गतायुषी प्राणी हा ऐसी यासी कवन उपाय प्राणिया कैसा तरुण उपाय अमूल्य हा नरदेह केवी पावे परलोकाते अनंत पापाची या राशी दरिद्रे घडती प्राणियासी मग पावे रवरव नरकासी यमयातनेसी अपार नाना प्रकारे यमयातना शास्त्री बोलिले प्रकार नाना ते जाचनी भोगिता जना उसंत जाना नसेची ऐसिया प्राणियासी कैसेनी करावे परमार्थासी तरी कृपा करून आम्हासी काही उपाय सांगावे ऐसे समस्तांचे प्रश्नाक्षर ऐकोनिया सविस्तर बोलता झाला उत्तर व्यास शिष्य सूत पै शृणुध्व मृषय सर्वे कथा पौराणिक शुभा लक्ष्मी माधव संवाद शृणत्वा पापनाशन सूत वदे देव्हा वदन मौळी ऐका हो सर्व ऋषी मंडळी एकदा श्री माधव जवळी प्रार्थिती झाली कमळजा तुम्हा ऐसाची प्रश्न लक्ष्मी करी आपण हे माधव जनार्दन एका वचन पै माझे श्रीलक्ष्मी उवाच देवदेव जगन्नाथ भुक्ती मुक्ती प्रदायक कथयस्व प्रसादेन संशयो मेरदे स्थिती
मुनीश्वरा प्रवदनींत कृष्णद्वैपायनादय अदत्त नैवल्य भेत दंतचे प्रतिष्ठित यथावध्याग्रहस्तस्य पतिवंशविनाशिनी तथा दानविहीनंतु जन्मनिरंथक। हे भगवान देवदेवेश, तुम्ही तो सर्व देवांचे ईश आणि प्राणिमात्रांचे पालनाधीश, सर्वत्राचे स्वामिया, तरी कृपाळुत्वे करुनी निवेदावे मज लागुनी, जे चराचर जीव प्राणी केवी तरती भवार्णवी, जैसी पतिवीन रमणी न शोभे कंदादीन यमिनी, तेवी अदत्त जालिया प्राणी न शोभे दानी कदातो, तैसे दान धर्मविन जे नर ते द्वैपदाचे केवळ खर, तरी अल्प वेचून पुण्य अपार, कवन असे स्वामिया, कवन दान कवन तप, हे कृपा करोनिया अल्प, मज निवेदावे स्वल्प स्वल्प तरुणोपाय जगाते, ऐसा प्रश्न समुद्र तरण्याचा, आकर्णुनी बोलतसे वाचा, स्वामी तो दीनजनाचा केशवराज सत्यपै, तथापि कथयन्तीह दैवज्ञा शास्त्रगोविदा, मल्लिचेतुषु प्राप्ते क्रिया सर्वा परित्यजित, युक्तायुक्त यदा पूर्वाचार्यर्थोदित, देवकार्य पितृकार्य तीर्थयात्रा व्रतांदिक, क्षौरमोजी विवाह च व्रतकाम्योपवासिक, मल्लिम्लोचे सदा त्याज गृहस्थेच विशेषत, ऐकहो क्षीराब्दीनये दुर्लभ तो नरदेह, येथे सहजासहज घडती उपाय, सायास नसता अनायासे, ते कवन म्हणसी तरी एके, युक्तायुक्त प्रकार देखे, शास्त्री बोलिले अनेके, ते आवश्यक घडिती की, स्नान संध्या देवार्चन, कुळधर्म वर्णाश्रम जान, पर्वकाळ न घडे दान, मग तीर्था भ्रमण कायसे, शरीरी भरता व्याधी, मग कैचे स्नान देवतार्चन विधी, अथवा पर्वकाळ कुळधर्मसंधी, द्रव्यविन सिद्धी केवी होय, किंवा अकाळी घडे मौजे लग्न, द्रव्य नाही म्हणून शास्त्री निर्धार केला जान, अष्टवर्षाचा निर्धारे, अष्टवर्षी शौलोपनयन, तैसेचे कन्येचे कन्यादान, हे समयासी न घडती जान, म्हणून अकाळ बोलिजे, का आलिया पितृदिवस, कांता जालिया अस्पर्श, म्हणून अकाळी तो दिवस, शास्त्रज्ञेने ऐसे बोलती, अथवा व्याधिग्रस्त झाले शरीर, मग राहिला सहजची आचार, तैसेच प्राशन करणे लागे नीर, अन्न ही परिकर शयेवरी, इतुकिया दोषांच्या मळासी, संचय होताची समरसी, तया ते म्हणती मलमासी, घटकापळ दिवस गणिता, नक्षत्र आणि मास तिथी, हे कवने अर्थे ऊने होती, तरी ऐसिया दोषाची होता भरती, मग ते पावती क्षयाते, म्हणून तिसरे वरुषी जान, एक मास अधिकतेने गुण, मग ते होय म्हणून नामाभिधान, मलमास जान बोलिजे, तरी ऐसिया दोषांचे शाळन, होईल तेची ऐके साधन, मलमासाचे जे अधिष्ठान, ते स्वयंमीच जानवल्लभे, जेवी त्रिगुण निरसिलियावरी, वस्तू उरे साक्षात्कारी, हे खून जाणावी चतुरी, संत सेवा धरिजे, तैसे 3 संवत्सर गेलिया, अरे मास ज्योतिर्मया, नाम धरिती जाणती तया, केशवराया म्हणून केला सर्व कर्माचा नाश, उरला नाही लवलेश, म्हणून बोलिजे केश, दोषग्रासक जो मी, तया मासाचे महिमान, एके होऊनी सावधान, मलमास प्राप्त झालिया जान, मांगल्य विधान लोपती, न होती विवाह कार्य, न होती उपनयन आचार्य, तीर्थाटन पर्याय, तोही न घडे जानपै, तरी ऐसी यासी काय कीजे, कवन पुण्ये दोष शाळिजे, तरी एके कमळजे, जे सुगम भूमंडळी, असंक्रातो यदा मास, प्राप्यते मानव्य प्रिये, महोत्सव वस्तता कार्य, आत्मनोहित काक्षीभी, संक्रांतीहीन जो मास, म्हणून या मलमास, जेथे जया वाटे हव्यास, परलोकीचा पै, तयाने काय आचरावे, स्त्री अथवा पुरुष भावे, पुण्यक्रिया स्वभावे, आचरण पैकी जे
ऐसे उत्तर लक्ष्मी बोले प्रत्युत्तर, कवन विधी कवन प्रकार, कृपा करुणी सांगिजे. लक्ष्मी उवाच, यदि नाथ त्वया प्रोक्तामहमेव प्रदायक, उद्यापनञ्च विधिवदितिहाससमन्वित. हे नाथ कृपाळुआ, यथानुक्रमे निवेदावा, उद्यापन विधी बरवा, जे पूर्वी केशवा पोसिले. मग बोलो आदरिले, देवे परमहास्य केले, म्हणे अद्यापि नाही गेले अज्ञान पै तुझे. ब्रह्मण्यस्य मुख मासित, ऐसी तो श्रुती गर्जत, ते ब्राह्मण मुख माझे निश्चित, हे तू जाणत अससी की. तरी ते ब्राह्मण म्हणसी कैसे, सांगतो तू ते जाण कैसे. वेदत्रयी ज्ञान प्रकाशे, अनारिषे सर्वदा, विद्या विनय संपन्ने, ब्राह्मणे गवीय विस्तीर्णी, शुनी वैश्य पाकीचे पंडिता समरदर्शिनी. इहि लक्षणी जे मंडित, स्थान संध्याशीळ सुधायुक्त, विद्या असोनी अगर्वित, ते प्रिय होत मज लागी. स्वग्रही जे पचते अन्न, अग्निहोत्र स्रोतस्मार्त जाण, वेदांतरंगीचे ज्ञान, ते प्रिय जाण मज लागी. वेदज्ञ आणि शास्त्र संपन्न, पंडित आणि विप्रजान, याज्ञिक अज्ञायिक जाण, ते प्रिय मज लागी. इतुके असूनी अगर्वित, ओळंगता नाही किंचित, समान दृष्टी सर्वातीत, तो प्रिय निश्चित मज लागी. म्हणोनी माझे मुख हे निर्धार, वेदेंचे केला असे साचार. ऐकोनिया असे उत्तर, लक्ष्मी बोलती जाहली. एका विनंती स्वामीनाथा, एवढी पदवी ब्राह्मण देता, तरी का फिरती लोलंगता, कवडीसाठी विदेशी. तरी ये विषयींचा संशयो, निरसावाजी संदेहो, तव बोलिते ते माधव, एके अभिप्रावे पै याचा. क्रत त्रेत द्वापार आणि कली, हे निर्माण झाले जिये काळी, सूर्यकर्णी उद्भवे एकची वेळी, तया काळीचा वृत्तांत असे पै. चारी युगे निर्माण होता, मूर्तिमंत उभी राहिली तत्वता, तै 33 कोटीशी विधाता, तोही होता जवळिके. ते वेळी युगाचा युग धर्म, चारी वर्णाचा वर्णाश्रम, तया माझी ज्येष्ठ ब्राह्मण धर्म, तोची नेम अवधारी. कृत्ययुगा माझारी, स्नान संध्यादी कर्मे माध्यान्हवरी, ब्राह्मणे संपादावी बरवी, परी मग आश्रम भीतरी पै यावे. परी तयांची योगक्षेम चिंता, रायांनी करावी व्यवस्था, न मागता पुरविती पदार्था, कार्यप्रसंगता संपादी. ऐसा प्रथमयुगी धर्म होता, दुसरियाचा एक आता, त्रेतायुग प्राप्त होता, धर्म कोणता अवधारी. यमयाम पर्यंतवरी, नित्यनेम सारावा भूसरी, मग जाऊन राजद्वारी, जोडल्या करी विनवावे. तव तया प्रभुनी जाना, पुरविजे ब्राह्मणाची वासना, द्वितीययुगीची ही रचना, कर्माचरण अवतरले. आता तिसरे द्वापार, एके तयांचा निर्धार, यज्ञादी कर्मे करीती राजेश्वर, तेथे जाती न पाचारिता. धन आशेसाठी बापुडी, हिंडता ती देशोधडी, तेथे स्वधर्मा ते बापुडी, अंतरली अनायासे. कैची संध्या कैचे स्नान, अवघे द्रव्याचेच ध्यान, म्हणोनी हिंडती रानोरान, कर्मभोगे आपुलिया. ऐसी चतुर्युगाचे विवरण, तुझ केले म्या कथन, तरी ब्राह्मणाचा अन्याय कवन, पाहे शोधुनी अंतरी. केला अवतार तो मीच जाण, म्हणोन ब्राह्मण से मुख म्हणोन, या लागी दोष न ठेवून, निर्दोषी जाण भूसुर. जैसी स्वर्गी सुरवर, तैसे पृथ्वीवरी भूसुर, होतो माझाच अवतार, म्हणोन अगोदर पूजावे. म्हणोन तया वाटे पुनीत व्हावे, तेने हे व्रत करावे बरवे. देव ब्राह्मण पूजावे, एक बरवे परी कैसी. प्रांतकाळी उठोनिया, नित्यनेमादिका क्रिया, सारोनिया स्नानविधी बरविया, मूर्ती पूजाव्या देवतार्चनी. उपरी सपंतिक ब्राह्मणा ते, पाचारी जे भावार्थे, आसन देऊनी तया ते, पूजा विधाना ते पैकी जे. अर्घ्यपाद्यादी पूजा बरवी, चंदन सुगंधी पुष्पे आणावी, तेने विधी समर्पावी, पूजा मज प्रीत्यर्थ. मग नाना प्रकारे मिष्टान्न, अपूप लाडू पक्वान, क्षीरखांड पायसान्न, करावी निर्माण तया लागी. नाना प्रकारे चित्र विचित्र, शाखा निर्माव्या सुपवित्र, कथिक कवटकादी यंत्र,
दधी मिश्रित करावे, अनेक प्रकारची रायती भावे करावी तया प्रती, द्योदन भोजनांती तया प्रती समर्पावे, ऐसे षडस मिष्टान्न अखंड घालावे भोजन, येणे करिता मी जनार्दन संतुष्ट होय तयावरी, अर्ध्यदास पत्नीक प्रहष्टेनांतरात्मना मंत्रे नानेन देवशी ब्राह्मणे सहमास्मरण, आश्चर्यवित्वार्धदानेन ब्राह्मणा पूजयत्येत समत्पिकान शुचिन शांत मधुर्चुन सभोजने, स्मर्तयोद्विजरूपेण तप्तनीत्वा मनुस्मरण, परिधाय यथाशक्त्वा वस्त्रालंकार चंदने, भोजने झालियावरी यथाशक्त्या वस्त्रे अलंकार बरी, मदर्पण बरिया परी तया करी अर्पावे, मग घृतपक्व पांच पक्वाने करून फलतांबूल दक्षिणा दान, येणे करुणी वायनदान द्यावे जान तयासी, यला लवंगा जायफळ पत्री सहित त्रयोदश गुणी तांबूल अर्पुनी घालिजे माळ, गळा सुगंध पुष्पांची, ऐसी पूजन करून बरवे तयांचे आशीर्वाद घ्यावे, लक्ष्मी नारायण जानुनी नमस्कारावे, मग बोळवावे स्व आश्रमा, ऐसे व्रत एक मासवरी करावी सहपरिवारी, आपण नक्त करावे अस्तमानावरी, मग भोजन परी सारावी, ऐसी करिता व्रताचरण होय दोषमळाचे क्षाळन, मग शुची स्मत होऊन पावे सदन माझे तो, ऐसा इतिहास बरवा जान लक्ष्मी प्रती श्री नारायण, स्वमुखे श्रुत करी आपण तेची कथन कथिलेसे, प्राकृत भाषा बरवी तुम्हा ते अर्पिली अवघी, संशय न धरावा जीवी पुराणी पहाववी प्रचित, ऐसा प्रथमो अध्याय बरवा तुझ प्रती पावो माधवा, येतोनी कथा भाग अवघा अवधरावा पुढे पै, करिता ऐसे व्रत ना दारिद्र्य ना वैधव्य अपमृत्य, यदर्थी श्लोकाचा गृह्यार्थ स्वयं भगवंत बोलिलासे, मलमास व्रत नार्या करोती समुद्रजय, न वैधव्य न दारिद्र्य पुत्रशोक कदाचन, इथे श्री अधिक महात्म्य पद्मपुराणीचे संमत मनोहर सूत विरचिती प्रथमाध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.